नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज आलेलो आहे जटवाडा, तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलेलो आहे. या गावचे प्रथम नागरिक मान्य श्री कचरू पाटील दराडे, सरपंच जटवाडा व सिनियर सिटीजन मान्य श्री जब्बार पटेल, उत्तम भाऊ आणि रमाज पटेल आणि चांडू दराडे आज आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये सरपंच व या जटवाडा गावचे प्रतिष्ठित नागरिक आपल्यामध्ये सामील आहे. मित्रांनो, या गावामध्ये येऊन विजिट द्यायचं कारण असं आहे की मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे गावोगावी जाऊन नागरिकांच्या काय अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण या आपल्या ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. जेव्हा या गावात आलो, या गावामध्ये या गावचे प्रथम नागरिक मान्य श्री कचरूभाऊ दराडे सरपंच यांच्या संघ संपर्क झाला. आमचे मित्र मान्य श्री जब्बार पटेल साहेब हे आमचे बरेच वर्षाहून मित्र आहे आणि आम्ही नेहमी एकमेकांमध्ये चर्चा करून बऱ्याचशा प्रश्नावर मार्ग काढत असतो. तर आज या जटवाडा गावामध्ये काही प्रश्न आहे की हा ज्या गावामधून छत्रपती संभाजीनगर अंबर हिल ते खुलताबाद म्हणजे काठशेवरी फाट्यापर्यंत एक मोठा रोड इथून होऊ लागलेला आहे. मंदिर आहे, म्हणजे 100 फूट जवळपास 100 फुटाचा रस्ता आहे आणि तो यातील बरेचसे घरं बरेचसे दुकानं बाधित झालेले आहे आणि त्यातून कसा मार्ग निघेल यासाठी या गावचे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तर या गावचे प्रथम नागरिक म्हणून मान्य श्री कचरूभाऊ दराडे साहेब यांना विनंती करतो की आपण यावर कशा प्रकारचा मार्ग काढणार आहे, सरकारला काय विनंती करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे या भागातील नागरिकांना यांचे ज्या प्रॉपर्टी आहेत त्या बाधित झालेल्या त्या कशा वाचवल्या जाईल, त्यातून आपण त्यांचं म्हणणं त्यांच्याकडून मागणी विचारपूस करून पाहू. तर दादा, आपण खूप अनुभवी नागरिक आहात आणि आपण या गावचे सरपंच आहात. तर आता आपण या रोड बद्दल कसा विचार करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण यासाठी काय पाऊल उचलले आहे? आपल्या या गावामधून 80 फुटाच्या रोड झाला तर खूप गरिबांची फायदे होती. त्याच्यात घरं तुटणार नाही, मंदिरं तुटणार नाही आणि 80 फुटा लोक आणि कोणतीही अडचण आणणार. तर नक्कीच हा रोड जो आहे मधून रोड आहे, हा काही मुख्य रोड नाहीये. हा छत्रपती संभाजीनगर निघतो आणि काठशेवरी फाट्यापर्यंत जातो. काठशेवरी फाटा म्हणजे खुलताबाद ते फुलंब्री तो मोठा रस्ता आहे. छत्रपती संभाजीनगर ते फुलंब्री मोठा रस्ता आहे. इकडं खुलताबाद ते छत्रपती संभाजीनगर त्या फक्त दुसरीकडून मोठा रस्ता आहे. हा रस्ता तेवढा महत्वाचा नाहीये, म्हणून हा रस्ता 100 फुटाचा होऊ लागलेला नक्कीच रस्ता होणं गरजेचं आहे. आम्ही काही शंका नाही, पण या गावचं म्हणणं आहे की हा रस्ता या गावामध्ये 80 फुटाचा जर कधी झाला तर ज्या लोकांनी आपल्या हयामध्ये पायी जमा करून आपले घरं बांधले, दुकानं बांधले, रोडवर 2 पैसे साधन उभे केले, आज ग्रामीण भागामध्ये कमाई साधनं नाहीये, शेतीवर अवलंबून नागरिक आहे. मग यांना या जर कधी बाधित झाले ते कधीच 2-4 पिढ्या 10 पिढ्या हे पाठीमागे चालले जातील, त्यांच्याकडून घरदार होणार नाही. म्हणून सरकारने शक्यतो इथं कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजेत आणि यातून 100 फुटाचा जो रोड आहे तो 80 फुटाचा व्हायला पाहिजे, अशा माध्यमातून या नागरिकांचं म्हणणं आहे. नक्कीच वाजवी प्रश्न आहे आणि यामुळं या भागातील या नागरिकांचे जे होणारे नुकसान ते टळणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे पुन्हा सरपंच साहेबाला की आपण नागरिकांना याबद्दल काय सांगणार आहे की आता येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार आहे. आपल्या गावामधून जर 80 फुटाचा रोड झाला तरी गरीबाचे घर वाचतील, व्यवहाराचे दुकान मोडणार नाही, मंदिर मस्जिद सगळे कोणतीही हानी होणार नाही आणि गरीब पोट भरू शकते. तर हा गाव विविध समाजाने सगळेजण भाईचाराच्या माध्यमातून इथे राहतात. सगळे समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. कुठल्या प्रकारचं काही अडचण नाहीये. परंतु जेव्हा यांनी पायी करून आपले घर दुकानं वगैरे इथं बांधले आणि चांगला सुखी संसार चालू आहे, याला ही बाधा येऊ लागलेली आहे. आणि नक्कीच की हा रोड मुख्य रोड म्हणून याकडे लोक बघू लागलेले, परंतु हा रोड मुख्य नाहीये. आपल्याला काय वाटतं, हा मुख्य रोड असा आहे का नाहीये? नाहीये, हा मुख्य रोड नाहीये. मग आपण काय सांगणार, किती रोड झाला पाहिजे? 80 फूट. यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे? आपण सगळे गावकरी मिळून विनंती करू का बाबा हे रोड 80 फुटच करा. हो. तर नक्कीच मान्य श्री कचरूभाऊ दराडे पटेल सरपंच या गावचे, या सरपंचाचं म्हणणं आहे आम्ही प्रयत्न करू लागलेलो आहे की हा रोड मोठा झालाच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही.
परंतु ज्या गावामधून तो रोड चाललाय त्या गावामध्ये 80 फुटात कधी केला गेला, तेवढी जर कधी रिलीफ इथे दिली गेली तर नक्कीच आमच्या गावात जे होणारं नुकसान टळेल आणि इथून मोठ्या प्रमाणात जी ट्रॉफिक तुम्हाला असं वाटतं होते ती ट्रॉफिक इथं नाहीये, सीमित ट्रॉफिक आहे. कारण की 40 गावून येणार रस्ता त्याच्यामध्ये संभाजीनगर जात असेल तर त्यांना दौलताबाद मार्गे किंवा तिकडून हायवे आहे, सोलापूर धुळे हायवे आहे, त्यामुळे त्या वाहन इथे येणार नाही. त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यासाठी या रोडची तेवढी गरज नाहीये. हा रोड शक्यतो आजूबाजू परिसरातील नागरिकांसाठी जास्त आहे, आजूबाजू गावातील लोकांना जास्त आहे. इकडून टाकळी शाहू टाकळी वगैरे याचे आहे, बोरखा वगैरे पिरबावडा बोरखा आणि कोणते गाव इकडे दरी वगैरे याचे आहे, लोणी बोरखा वगैरे गाव आहे. इथं या गावांसाठी हा रोड जवळपास आहे. कारण की जर फुलंब्रीला नागरिकांना यायचं असेल तर फुलंब्रीला मोठा रस्ता आहे, त्यांना तिकडून अडचण नाहीये. तर नक्की त्यांचं म्हणणं आहे हा इतका मोठा रोड नाहीये, इथून मोठी दळवादनाचे वाहनं वाहतील. बरोबर आहे. हे जे वाहनं येतात हे फक्त या आजूबाजू परिसराचे जे गाव घेतले त्याच गावांसाठी, त्याच शेत्यांसाठी, त्याच परिसरांसाठी, त्याच व्यापाऱ्यांसाठी हा रस्ता आहे. त्या व्यतिरिक्त या रस्त्याचा जास्त वापर होणार नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बरोबर आहे तुम्ही हे आजूबाजूचे खेडेपाडे या रोड गावचे जास्त वापर आहे. बरोबर आहे. कारण की छत्रपती संभाजीनगरहून जर कधी खुलताबाद जायचं असेल तर तुम्हाला दौलताबाद मार्गे किंवा तिकडून सुपर हायवे किंवा त्या हायवे मार्गे मोठा रस्ता आहे. त्यामुळं इकडे जे आहे वेरोळलेणी असो की काही असो मधून रस्ता हा सीमित लोकच वापरणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगरवर येणारे जे नागरिक आहे ते फक्त आरसूळ भागातील परिसरातील लोकच या रोडनं वाहतील, बाकी वाहनं या रोडनं वाहतील याची कुठल्या प्रकारची शाश्वती नाहीये. म्हणून हा रोड मोठा झाला तर चालेल, परंतु गावामध्ये जी बाधा आहे जास्त प्रमाणामध्ये नागरिकांनी किंवा सरकारने याकडे जास्त बारकाईने लक्ष न देता 80 फुटाचा रस्ता कधी केला तरी या नागरिकांना रिलीफ भेटणार आहे. म्हणून माझी विनंती आहे या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं की हा रोड जो आहे 80 फुटाचा कधी झाला तर नक्कीच कुठल्या प्रकारची अडचण न येता फक्त गावापुरतं सिमेंट किंवा बाकी तुम्ही जे रस्ते बनवता ते बनवा, त्यात काही यांचं म्हणणं नाही. तुम्हाला काय वाटतं बाहेरचं फक्त काय म्हणणं आहे? गाव पुरतं. हा बाकीचं काय? बाकीचं हो झालं मग ते आता अंबरीला वगैरे तो येतोय तो रस्ता आता खराब झालेला आहे त्याच्याबद्दल काय बनवणार? सिमेंट रोड हो राहिला तिथून. हो का? हो. अंदाजे कधीपर्यंत हा रोड होऊ शकतो? आता त्याची मंजुरी आल्यावर तयार होणार. अजून मंजूर आलेली नाही का? आता एवढं सांगताय अजून आता मार्किंग झालेली आहे, मंजूर वगैरे आता काय असेल ते असेल. आपलं काय नाव? माझं नाव प्रभू कचरू बनसोडे. प्रभू कचरू बनसोडे साहेबांनी आपल्या गावात इथं आता रोड जरा याबद्दल आपण काय सांगणार आहे? आमचं एवढं म्हणणं आहे की 40 फुटाचा रस्ता वाटतो जादा बरोबर. त्याच्यावर रोड मोठा नाही वाटतो. यामुळे काही अडचण येणार नाही. बिलकुल अडचण नाही. बरं किती हे जो आहे आता 100 फुटाचा रस्ता सरपंच सांगत होते, तर मग तुम्ही गावाच्या वतीने याबद्दल काय तुम्ही घेणार आहे? नाही 100 फुटाचं पाहिजे नाही आम्हाला. आणि हा 100 आता जो रस्ता आहे खुलताबादला तिकडून रस्ता आहे, फुलवडी तिकडून रस्ता आहे, हा फक्त या मधल्या गावाचा आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे? का मोठा रस्ता नाहीच आहे परंतु याला बरगळीत मोठा रस्ता, तुमचं काय म्हणणं आहे? नाही बरोबर छोटाच रस्ता ना, मोठा हायवे नाही. हायवे नाहीच आहे या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे. हा हायवे नाहीये, हा छोटा रस्ता आहे. जरी तुम्हाला मोठा रस्ता करत असेल तर करा, पण ज्या ज्या ठिकाणी आता कुठे गाव थोड्या कुठे आता जटवाडा इथून जवळपास छत्रपती संभाजीनगरहून 8 ते 10 किलोमीटर आहे आणि 8-10 किलोमीटरवर हा जो रस्ता आता आहे हा रस्ता नक्कीच मोठा व्हावा यात काही शंका नाहीये. यांना आजूबाजूच्या परिसरातील जे शेते वगैरे आहे किंवा प्लॉट वगैरे आहे यांना मोठ्या प्रमाणात तिथे हे आलेला आहे. तर नक्कीच माझी विनंती आहे सर्व या भागातील जे अधिकारी वर्ग आहे त्यांनी थोडासा या गावकऱ्यांचा विचार करावा. या गावकऱ्यांना कुठल्या प्रकारचं आक्रमक पाऊल उचलणार नाही अशा प्रकारे सहकार्य करावं. कारण की मोठ्या प्रमाणात तिथे प्रॉपर्ट्या बाधित झालेल्या आहे आणि त्या बाधित प्रॉपर्ट्या वाचल्या गेल्या पाहिजेत. कारण की पायी करून 2-2, 4-4 पिढ्या एकत्र घेऊन जेव्हा कुठे छोटी छोटी घरं बनतात आणि अचानकच जर कधी हे घरं तुटले तर नक्कीच या भागातील नागरिकांचं मोठं नुकसान होणार आहे. ते नुकसान होऊ नये यासाठी मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे आपल्यासोबत असं जुळत राहू. पुन्हा मी वारंवार यांचा अपडेट घेत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.